या स्पर्धेसाठी विशेष उपस्थिती मान्य सन्मान्य दीपेशजी ईश्वरचंद्र पाटील आर्यन नागरी कट्टा ससू नवगर। बघा अतिशय दमदार स्पर्धा, चांगलं मैदान। चला 12th मॅन आला का 12वा? तर सन्माननीय चेतन केदारनाथ पाटील तर उद्योजक जोचंद्र गावचे उद्योजक सन्माननीय चेतन केदारनाथ पाटील यांचं आगमन पुन्हा आपलं हार्दिक स्वागत असेल। पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये तैनात, पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण, पहिला जोडा सक्रिय, 5 षटकांचा सामना असेल। पहिली मॅच, दोन बलाढ्य बलिष्ठ ताकदवर निष्णात संघ आमने सामने, एकीकडे धानेव त्यांना 2 हात करता येते, बिग फाईट विरुद्ध संघ अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र। नितेश आणि रुपेश आणि षटक क्रमांक पहिला प्रगती बदल, पहिला गोलंदाज विश्वनाथ जाधव, अतिशय नामवंत गोलंदाज, सध्याच्या घडीचा इन्फॉर्म मिड ऑफ। आणि हा पहिला चेंडू आउटसाइड द अष्टम, अतिशय अप्रतिम डिलिव्हरी, शॉट एक्स्ट्रा को शॉट को पॉइंट, एक बॅकवर्ड पॉइंट, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, एक मिड ऑन एक लॉंग ऑन, असं अफलातून फिल्डिंग, जबरदस्त आक्रमक आरस रचना मांडणी सजावट। तर पहिला चेंडू रिलीज केलाय 11 वाजून 31 मिनिटांनी आणि हा शॉट पे चेंडू पुन्हा एकदा चांगलं टायमिंग, अप्रतिम स्क्वेअर कट, चेंडू गेला पॉइंटच्या डोक्यावरून, डिपिश कॉमन चेंडू फरार आणि हा पहिला दमदार चौकार, आगरी चौकार 4 धावांसाठी, संघाची धावसंख्या 4 पहिला दमदार चौकार बॅट्समन नितेश। एक आकुट डब्याचा हाफ ट्रॅकर होता, बॅकवर्डला गेला, पंच केला डिपिश कॉमनच्या डोक्यावरून, दमदार टायमिंग, मॅग्निफिशियंट स्ट्रोक्स फॉर्म नितेश। अतिशय दमदार स्पर्धा कर जुचंद्र म्हटलं की क्रिकेटची पंढरी, बऱ्याचशा स्पर्धा इथं जवळजवळ 20 ते 25 हंगामात होत असतात। आणि हा चेंडू पुन्हा पाहिजे ऑफसाईड, नंतर ऑनसाईड चेंडू गेलाय, लॉंगर ऑर्थोडॉक्स लॉंगरला मिळाले एक धाव, संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान, टोटल स्कोर्स 5 for none। नितेश is batting of 5 and non-striker. Rupesh is to get off the account, total scores 5 for none after 3 deliveries. विश्वनाथ जाधव आणि हा चेंडू पुन्हा एकदा फ्लिक करायचा, चेंडू हवेमध्ये असेल फ्लाइंग स्लिपला आणि म्हटले जोरदार अपील केलं तर पंच मात्र समाधान नाहीत आणि फलंदाज बाद होईल। यस, सॉफ्ट डिसमिसल, पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू, डीजे ठोक दे। माझे मनानं भरली चकवली, धन्यवाद धन्यवाद। 5 for the loss of 1 wicket, पहिला गडी घरात, पहिला हदरा, पहिला विकेटचा बदल, धाव संख्या आणि 1 डाऊन द फलंदाज, न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स रवी डावळा। आदिवासी बांधव आहे, आदिवासी कोळी आणि आगरी असे तिन्ही समाजाची संपूर्ण प्लेयर्स नामवंत अशी ही दमदार स्पर्धा। पालघर जिल्ह्यामधील अतिशय नामवंत प्रतियोगिता, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदी आली, फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2025, राईट आर्म हो द विकेट विश्वनाथ जाधव। आणि हा शॉट पे चेंडू पुल केलाय, चेंडू हवेमध्ये असेल, डीप मिडवे केला, आणखीन एक विकेट जाईल, बॅक टू द डगआउट आल्या आल्या आणि हा फलंदाज बाद होईल रवी डावला, 0वर तंबूचा चष्मा। आणि अशा प्रकारे पहिल्या षटकात विकेट गेला, तब्बल 2 विकेट 5 धावा 6 चेंडू असे हे बॉलिंग अनालिसिस। डीजे दरिया किनारे एक बंगलो
जाएगी कहाँ पोरी, अरे जाएगी कहाँ तेरे पीछे ये पोरा आई जो आई हट दरिया किनारे एक बंगलो को पोरी गई जो गई दरिया किनारे एक धन्यवाद धन्यवाद. यस, पहिले षटक संपूर्ण पहिल्या षटकात धावा दिल्या विश्वनाथ जाधवने फक्त 5 धावा. लास्ट डिलिव्हरी, 1 बॉल टू गो. अंतिम चेंडू तयार फ्रॉम विश्वनाथ जाधव. चांगली गोलंदाजी, भेदक मारा, उत्कृष्ट मारा, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम विश्वनाथ जाधव. संघाच्या वतीने पहिलं षटक प्रगती पथावर. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग आणि प्रतिस्पर्धी संघाला खेळण्याचं निमंत्रण. राईट आर्म महोदय विकेट तयार. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त आउट स्विंग टेक ऑफ झाला आणि हा चेंडू डॉट बॉल गॅदर केले यष्टीरक्षक. षटक क्रमांक पहिली संपुष्टात. 6 चेंडू 5 धावा 2 बाद अशी सद्यस्थिती. धन्यवाद धन्यवाद. यस, नागेश काका मैदान असे या मैदानाचं नामकरण आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदावर तयार. बॉलिंग मार्कवर धनेव संघाचा आणखीन एक मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज. बॉलिंग मार्कवर तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर, रॅम्पवर, उंबरट्यावर, बॉलिंग ट्रॅकवर. रोशन चव्हाण धानेव. बघा दोन्ही हेन कडून किती जबरदस्त मैदान आमचे नागेश काका मैदान. जोचंद्र कुठल्याही प्रकारचं घोषित क्षेत्र नाही. आणि हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग लेफ्ट केलाय. चेंडू गेलाय कव पॉइंटला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग मिळेल. एक धाव. संघाची धाव संख्या फैलावली. धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान टोटल स्कोईज 7 वर. 7 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 7 वर. अतिशय चांगला फटका, दमदार स्ट्रोक्स. रवी चव्हाण खेळेल. रोशन चव्हाण आणि हा शॉर्ट पे चेंडू पुन्हा एकदा टायमिंग चुकलंय. चेंडू हवेमध्ये असे लॉंग ऑनला आणि हा झेल झाला ड्रॉप. लॉलीपॉप झेल होता आणि हा जीवदान लकी फॅक्टर. कॅचेस विनिंग द मॅचेस. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 8 वर 9 वर. 9 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 9 सद्यस्थिती. डिका स्पोर्ट्स यांच्या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. संघाची धाव संख्या 9 वर. अतिशय दमदार स्पर्धा. आगरी चषक 2025 ही भन्नाट संकल्पना तमाम आगरी संघाचा. आणि हा शॉर्ट पे चेंडू पुन्हा एकदा पुल हुक करण्याचा प्रयत्न चेंडू केलाय. लॉंग लेग स्क्वेलेगाच्या मधून मिळेल फक्त एक धाव. चांगली फिल्डिंग, दमदार फिल्डिंग, डायरेक्ट थ्रो. एक धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर इन डबल डिजिट 10 धावर. 10 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय चांगली साऊंड सिस्टम प्रोव्हाइड केल्याबद्दल पुन्हा एकदा डीजे ऑपरेटर डीजे युवराज, हिमालय पाटील. षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर. दुसऱ्या षटकाचा माग करताना गोलंदाज रोशन चव्हाण. धानेव विरुद्ध जुचंद्र, यजमान विरुद्ध पाहुणे अशी ही लढत. हो येस, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी चेंडू केला आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. त्या दरम्यान मिळतील 2 धाव. तिथे 1 धाव. तिथे 2 धाव मध्ये कन्वर्ट परावर्तित केला. संघाचा धाव टोटल स्कोर झाला आहे 12 वर. 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. लास्ट डिलिव्हरी. या स्पर्धेसाठी तुम्हाला आवर्जून आमचे आणि तमाम मान्यवरांचे सकाळपासून इथं आले होते आणि अतिशय मंगलमय वातावरणात जो उद्घाटन समारंभ. आणि हा पुन्हा एकदा आउटसाइड द पुन्हा एकदा लाज आणि फलंदाज बाद होईल. तिसरा धक्का. तिसऱ्या फेकीचं बदल. धाव संख्या 12 वर आणि प्रति षटकामागे 6 धावांचं इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट
12 चेंडू, संघाची धावसंख्या 12, 3 बाद 12, 12 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. धानिव संघ, जुचंद्र संघ. तुमच्याकडे 25 मिनिटं असतील. 11 वाजून 31 मिनिटांनी पहिला चेंडू रिलीज करण्यात आला. संदीपजी गावंड असतील, पोलीस पाटील बापाने गावचे अतिशय चांगले दमदार व्यक्तिमत्व, दिलदार माणूस, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस आणि दमदार समालोचक. किती 9 मिनिटं म्हणजे 4.5 मिनिटं म्हणजे वेळ वाचवला तुम्ही. नंतर तुम्हाला हे करेल. आणि नवीन गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कर विश्वनाथ, ज्याचं हे दुसरं षटक. जास्तीत एका गोलंदाजाला 2 षटकांचं शिलिंग आहे. पहिल्या षटकात फक्त धावा दिल्या, आता 5 चांगली गोलंदाजी केली, 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. अतिशय दमदार बॉलिंग केली होती. चला विश्वनाथ जाधव संघाच्या वतीने तिसरं षटक, पहिला चेंडू तयार. आणि हा येस पुन्हा एकदा त्याचे भेदक चेंडू मारायचा तर पण तो टायमिंग जमत नाही. डॉट डिलिव्हरी. विश्वनाथ जाधव यांनी मात्र पहिल्या चेंडू पासून चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, अतिशय व्हरायटीज, वैविध्यपूर्ण मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम. चला दुसरा मॅच, दुसरी सामना. आणि हा यस पुन्हा एकदा बघा पिचिंग आहे बघा. प्रत्येक चेंडू हा वेगवेगळ्या अँगलने फेकतोय. विश्वनाथ जाधव हीच तर विश्वनाथ जाधवची खासियत. म्हणून हा फेमस काय, विख्यात काय, याचे हे ज्वलंत उदाहरण. धानिव संघाची ही प्रचंड तोफ. अतिशय दमदार गोलंदाजी, भेदक मारा, जालिम जलाल विषारी मारा. राईट आर्म होते विकेट तयार. आणि हा शॉर्ट पिच चेंडू, क्लास फटका, दमदार स्ट्रोक, अप्रतिम कव्हर आहे. चेंडू जाईल एक्स्ट्रा कोर लंगोम यांच्या मधून. 2 धावा मिळते. संघाची धाव संख्या झाली 14 वर. 3 बाद 14, 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकात 5 धावा, दुसऱ्या षटकात 7 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावर. असा बॉलिंग अनालिसिसचा जो ग्राफ. आणि हा चेंडू पुन्हा हवेमध्ये असेल परंतु जाईल. नो मॅन्स लँड मध्ये कुठल्या प्रकारचा एफर्ट केला होता परंतु यश आले नाही. मिळेल 1 धाव. संघाची धाव संख्या झाली 15 वर. 3 बाद 15, 15 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अतिशय दमदार स्पर्धा. पालघर जिल्ह्यामधील एखाद्या मोठ्या स्पर्धेला टक्कर देणारी ही अतिशय भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. चांगली संकल्पना. अग्री चषक, आदिवासी कोळी आणि अग्री. आणि हा यस काही गरज नव्हती. बॅकफुटला गेला असता किंवा स्टेअर केला असता परंतु अकरावधी लाईन खेळण्याचं जे भूत मानगोटीवर आहे त्याचा कुठेतरी फटका बसतोय. कारण सगळे तुम्हाला मारता येणार नाही. ऋतिक मात्रे खेळेल हेटमाया. हो यस चांगली डिलिव्हरी. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा पंच मात्र चांगला निर्णय, फेअर डिलिव्हरी. आणि या षटकात धाव दिली फक्त इनमेन. 3 धावा दिला. काय पहिल्या षटकात 5, दुसऱ्या षटकात 3 म्हणजे 12 चेंडू फक्त इनमेन 8 धावा आणि विकेट घेतला तब्बल 2. काय गोलंदाजी केली. अतिशय रमणीय मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला टोटली नेलं. बॅकफुटवर संघ उतरलेला. 12 चेंडू 18 चेंडू आणि संघाचा टोटल स्कोर झाला फक्त इनमेन 15 धावा. इरमिन फक्त 15 धावा. काय गोलंदाजी केली धानिव संघाने मात्र अप्रतिम मारा. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. पहिल्या चेंडू पासून ऑल सर्व गोलंदाज. चला चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. 25 बघा. पहिले 2 षटक 9 मिनिटांमध्ये, तिसरं षटक मध्ये फेकलं तब्बल 4 मिनिटात. बघा याला म्हणतात पंक्च्युअलिटी. दानिव संघ तुम्हाला क्रेडिट द्यायला पाहिजे. तर तुमच्याकडे 25 मिनिटं असताना देखील तुम्ही वेळ वाचवलात. चला नये गेंदबाज. कोण आहे बॉलर आहे? विजय जाधव. विश्वनाथ यांचे हे छोटे बंधू विजय जाधव. बघा सगळी बिरादरी क्रिकेट मध्ये
विश्वनाथ म्हणजे व्हीवी दोघांची रस एकच आहेत. विजय जाधव तयार दुसऱ्या अँगलनी. हो येस आउटसाइड द ऑप्शन. नाही नाही चांगली डिलिव्हरी आहे. तुम्हाला जमलं नाही मारायला की संपूर्ण पंचांना मात्र हे करताय म्हणजे आपलं पाप दुसऱ्याच्या माथ्यावर बरोबर की नाही. चेंडू स्विंग झाला मीटरभर घुमायला लागला. अप्रतिम डिलिव्हरी आणि हा यस पुन्हा लॉफ्ट केलाय दमदार टायमिंग आणि हा त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन लंगोच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा दमदार सिक्सर. जबरदस्त टायमिंग ग्लोरियस स्ट्रोक आणि हा पहिला षटकार बॅट्समन नितेश भोईर याची ही दमदार बॅटिंग. चांगलं टायमिंग. संघाची धावसंख्या मुसंडे मध्ये धावसंख्या फैलावली 21. ओव्हरबीट चेंडू विजय जाधव इज बॅटिंग ऑन 13 आणि हा यस काय टायमिंग बघा. सुंदर फटका दमदार कव्हर ड्राईव्ह आणि हा गेला चौकार. त्याला मामा गुंगारा बनवला होल दिली. पहिला षटकार नंतर मात्र चौका बघा. पहिला ऑन ड्राईव्ह नंतर मात्र कव्हर ड्राईव्ह बॅकवर्डला गेला. चांगलं टायमिंग. गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल दमदार स्ट्रोक. संघाची धावसंख्या झाली 25. असे जर अजून 10-15 धावा आल्या तर नक्कीच जुचंद्र कमबॅक करेल. बघा विश्वनाथ जाधव यांचा स्पेल संपल्यानंतर मात्र अटॅक. विजय जाधव आणि 25 मध्ये त्याच्या 23 धावांचं योगदान. वन मॅन शो वन मॅन आर्मी. नितेश भोईर दमदार बॅटिंग आणि हा एक पुन्हा मारायचा चेंडू हवेमध्ये असेल परंतु झेल घेण्याचा प्रयत्न. चेंडू गेला शॉर्टलेगच्या दिशेनं. पुन्हा एकदा दोन हो तिसरी धाव. याला म्हणताय लेजी फिल्डिंग सुस्त फिल्डिंग. 3 धावांचा बेनिफिट. संघाची धावसंख्या झाली तब्बल 28. 2 ओव्हरात दोरीवर 8. 3 बाद 28. विजय जाधव आणि हा यस पुन्हा एकदा पॅरलल स्ट्रोक्स. ओहो झेल घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण तो झेल झाला ड्रॉप. साइड स्क्रीनला सलामी देणारा दमदार स्ट्रोक पॅरलल. चांगलं टायमिंग होतं परंतु गॅप जर शोधले असते किंवा ताकद लावली असते टोटल सह धावसंख्या 30 वर आणि फलंदाज बाद होईल. चौथा धक्का चौथ्या विकेटचं बदल. धावसंख्या 4 बाद 29. दुसरी धाव घेताना फलंदाज नितेश बाद जे मनव्यान विकेट ज्याने तब्बल धावा कुठल्या तब्बल आणि नवीन फलंदाज जाईल कल्पेश म्हात्रे. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. म्हात्रे ब्रदर्स फोर्स सर्वे सर्व. कारण जुचंद्र म्हटलं की क्रिकेटला फार मोठं जबरदस्त प्लॅटफॉर्म. अनेक नामवंत क्रिकेटपटू असतील समालोचक असतील अंपायर असतील. अतिशय पावन भूमी चंडिका माताचं हे जागृत देवस्थान. कारण नवरात्रामध्ये आम्ही देखील चंडिका मातेचं दर्शन घेतलं. अतिशय जागृत देवस्थान. तिथं गेल्यानंतर असं वाटलं कुठं वैष्णोदेवीला आल्यासारखा भास होतो. डोंगराच्या कुशीत विराजमान झालेले चंडिका माता आणि हा यस फुलटा चेंडू पुन्हा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आणि हा व्हॉट अ ग्लोरियस कॅच. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणखीन एक विकेट प्राप्त होईल. फटका मात्र चांगला होता पण प्रोटेक्शन होतं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि धक्का क्रमांक बसेल 5वा विकेटचं बदल. धावसंख्या झाली 5 बाद 30 वर 29 आणि राहिलं शेवटचं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक. विजय जाधव मात्र मागडा पडला. विश्वनाथ जाधव यांनी चांगली गोलंदाजी केली. फक्त 8 धावा दिल्या. दुसऱ्या गोलंदाजाने 7 धावा. त्याच्यानंतर विजय जाधव याच्या केलं आक्रमण आणि राहिला शेवटचा गोलंदाज. तब्बल 14 धावा मोजल्या. विकी नंदू भोईर द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवनिर्वाचित फलंदाज नंदू
चला बॉलिंग मार्क विकी शेवटचं षटक प्रगती बदल बॉलिंग मार्क तयार गोलंदाच्या बोहळ्यावर रॅम्पर बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा स्पेल धावसंख्या 24 चेंडू आणि संघाची धावसंख्या 29 728 म्हणजे जवळजवळ 7.5 धावांचे इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट डिका स्पोर्ट्स अतिशय नामवंत ही वेबसाईट बऱ्याचशा स्पर्धा जे कव्हर करतात क्वालिटी आणि क्लिअरिटी खरं म्हणजे या गावात जेटीसी तुमची वाई आहे ना जोचंद्र टेनिस क्रिकेट करते आमच्या बऱ्याच ठिकाणी टिवरीच्या मैदानावर झाले तुमच्या जोचंद्र मध्ये देखील चला विकेट तयार ऋतिक म्हात्रे इथे कॅप्टन पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू अकॉर्डिंग खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये असेल 6वा धक्का जाईल आणि सर्टिफिकेट कॅप्टन बॅक टू द डगआउट आणि हा 6वा धक्का 6व्या फेकेचा बदन 6वा घडी घारत 6व्या फेकेचा सुपडा साफ अतिशय कमी धावसंख्या जुजबी वाजबी मामूली लोएस्ट टार्गेट धावसंख्या फक्त इनमेन 29 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट हत्ती गेलाय फक्त शेवटचे शेपूट बाकी आहे तलाचे फलंदाज बुडाचे फलंदाज चला न्यू बॅट्समन इज सिद्धार्थ म्हात्रे हो येस लोअर फुल टॉस अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा जोरदार अपेल पण फलंदाज मात्र स्ट्रगल करतोय अतिशय चांगली डिलिव्हरी फसवा चेंडू फक्त गती आणि मतीचा पुरेपूर वापर केला अप्रतिम डिलिव्हरी चेंडू गेला डॉट बॉल संघाची धाव संख्या 6 बाद 29 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट अतिशय कमी धाव संख्या जुजबी धाव संख्या कमीत कमी 40 तरी धावा पाहिजे प्रतिस्पर्धी संघाला तुम्हाला झुंजवायचे असेल कारण कुठलेही टार्गेट विजयाची हमी देऊ शकत नाही राईट महोदय विकेट तयार विकी आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुलकाचा बंधू चेंडू जाईल बाकपास कोलेगला मिळेल फक्त एक धाव संघाचा टोटल स्कोर झालाय 6-32 अजूनही बॉल बाकी आहे तब्बल 3 बॉल बाकी आहे 3 बॉल्स टू गो शेवटचा षटक प्रगती पथावर धानीव आणि जोचंद्र दोन बलाढ्य संघ पालघर तालुक्यामध्ये नामवंत संघादरम्यान एक अटीतटीचा सामना जबरदस्त घमासान धुमशान अग्री चषक 2025 आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल पुढचा चेंडू तयार राईट महोदय विकेट शेवटचा षटक प्रगती पथावर मिस्टर विकी कृपया टिवरी संघाचे कॅप्टन आणि मुर्दा संघाचे कॅप्टन या आणि हा पुन्हा शॉर्ट पिच चेंडू अकोट डब्याचा केला आक्रमण आणि हा एक दंबस्त टायमिंग ग्लोरियस स्ट्रोक दमदार सिक्सर 6 रन धाव संख्या झाली 36 अजूनही बॉल बाकी आहे तब्बल 2 चला टिवरी संघाचे कॅप्टन आणि मुर्दा संघाचे कॅप्टन दोन्ही संघाला विनंती असेल नेक्स्ट मॅच विल बी इन युअर बोथ ऑफ द टीम टिवरी अगेन्स्ट मुर्दा पहिला सामना हा 5 षटकांचा बॉलिंग मार्क तयार राहिले 2 बॉल 2 बॉल्स टू गो आणि हा पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु बॅटचा चेंडू बॅटवर आले नाही आणि फलंदाज नॉन स्ट्रायकरला ओ इट्स जोरदार अपेल परंतु पंचांचा निर्णय होऊ द्या आणि फलंदाज માટે बाद होईल 7वा धक्का 7व्या फेकेचं बदन धावचित रनआउट मिळेल फक्त एक धाव संघाची धाव संख्या झाली 37 राहिला शेवटचा बॉल अंतिम चेंडू लास्ट डिलिव्हरी फ्रॉम विकी धानीव संघाचा हा शेवटचा गोलंदाज शेवटचा चेंडू कपिल मुकादमाला मागे ठेवलाय कमाल आहे यायला पहिले लेबर लोकांना पाठवले नंतर मुकादम सेनापती पहिला पुढे पाहिजे सेनापतीला मागे मग तुमचं बरोबर नंतर मी आहे चला शेवटचा चेंडू लास्ट डिलिव्हरी कपिल मुकादम अतिशय दमदार स्पर्धा धन्यवाद देतो तुम्हाला फॉलो गँगला आणि हे लास्ट डिलिव्हरी आणि हा कोटा संपलाय
संघाचा टोटल स्कोर झालाय 37 आणि 38 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. या धावा कशा चेस होतील याचं पुढचं धावतं विवरण ऐकण्यासाठी मी घेऊन जातोय आमचे हितेश. प्लीज कम ऑन द मायक्रोफोन. या कोण आहे? या अशा या करा या तुम्ही चढा आम्ही उतरतो. चढा म्हणजे माईकचा ताबा घ्या. दीक्षितजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम दीक्षितजी. एक उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्याने आपली छाप सोडलंय टेनिस क्रिकेटमध्ये. टॉस बॉक्स मध्ये आमचे नामवंत समालोचक, हास्य समालोचक, अनेक युट्यूबवर त्यांचे व्हिडिओज व्हायरल होत असत. आदरणीय दशरथ दादा पाटील साहेबांना तुम्ही टॉस बॉक्स मध्ये बघतायत. चला मुर्दा संघाचे कॅप्टन, वेलकम. मुर्दा संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर टिवरी संघाचे कॅप्टन लगेचच या. हर्ष आलेत, मुर्दा संघाचे एक युवा खेळाडू आहेत. टिवरी संघाचा कॅप्टन या आणि टॉस बॉक्स मध्ये थेट तुम्हाला घेऊन जातोय तिथे सज्ज आहेत डॉक्टर दशरथ दादा पाटील. ते घाबरतात बघा यायला. या टिवरी संघाचे कॅप्टन आणि मुर्दा संघाचे कॅप्टन. टिवरी वाल्याने मुर्दा वाल्याने एक वराड बाकी आहे अजून. चला अतिशय दमदार स्पर्धा फॉलो गँग पुरस्कृत अग्री चषक 2025 हे बहारदार आयोजन. दुसरा सामना, दुसरी लढत. दोन बलाढ्य संघ पालघर जिल्ह्यामधील. एकीकडे असतील टिवरी संघ आणि त्यांना दोन हात करतील मुर्धा. अशी ही बिग फाईट, बिग बॅटल डेका स्पोर्ट्स यांच्या तर्फे या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. हॅलो हॅलो. चला टिवरी संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत या. टिवरी फिल्डिंग लावून घ्या प्लीज. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे निर्धारित 30 चेंडू मध्ये. तुमच्या समोर एक जबरदस्त टॅलेंटेड समालोचक आमचे हितेशजी. हॅलो हॅलो. टिवरी संघाचा कर्णधार या आमच्यापर्यंत. हॅलो हॅलो. चला टिवरी संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत या. या ठिकाणी मुर्दा संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. टिवरी संघ लवकर या, थोडस क्विक. धन्यवाद. टिवरी संघाचा कॅप्टन इकडे रुजू झालाय. आमच्या समवेत एकीकडे टिवरी, दुसरीकडे मुर्दा टॉस करतायत. तर सन्मान्य चेतनजी पाटील यांच्या शुभ हस्ते 5 षटकांचा सामना असेल. येस, फॉलो गँग एका साईडला आणि अग्री चषक असे हे कॉईनचं स्वरूप आहे. तर फॉलो गँगनं टॉस जिंकून निर्णय काय असेल? फिल्डिंग. प्रतिस्पर्धी संघ अतिशय बलाढ्य संघ, त्याला किती बंद करणार? 40 ते 45. असे कुठले गोलंदाज तुमच्याकडे असते की ते जेणेकरून ते चांगला अटॅक करून प्रतिस्पर्ध्यांना नामोरम करते? आहेत, प्रताप आहे, मितेश आहे माझा भाऊ. धन्यवाद. तुमच्या विरोधात टॉस गेले, किती म्हणतात? जास्तीत जास्त स्कोअर बनवण्याचा प्रयत्न करू. कारण हे मैदान मगाशी बघा फक्त 18 चेंडू मध्ये फक्त 15 धावा जमल्या. तुम्हाला कशी कितीतरी अर्धा 15. प्रतिस्पर्धी संघ बलाढ्य आहे. आम्ही जास्तीत जास्त स्कोअर बनवण्याचा प्रयत्न करू. त्यांच्याकडील आम्ही पहिला खेळलोय, आम्हाला माहिती आहे. आणि हे फॉलो गँगची अतिशय चांगली संकल्पना. या आयोजनाशी तुम्ही काय सांगणार? आयोजन तर खूप चांगलं आहे. केवलदा धन्यवाद बोलेल, त्याने आम्हाला इथे खेळायची संधी दिली. धन्यवाद बोथ ऑफ यू. टिवरी आणि मुर्दा अतिशय चांगली प्रतिक्रिया
नेक्स्ट प्लीज. थँक्यू दशरथ सर. आणि आपण बोलतोय मॅच कडे. तर पहिल्या चेंडूवर चौकार येतोय विश्वनाथ जाधव यांच्या बॅट मधून. रुपेश आणि विश्वनाथ अशी जोडी आपण सलामीची पाहिलंय. तर कल्पेश गोंधळी वाकोल दुसरा चेंडू घेऊन यावेळी स्विचचा प्रयत्न या ठिकाणी. निर्धाव चेंडू बघितलं तर 38 धावांचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे 5 षटकामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कल्पेश. पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न. चेंडू जातोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी हा येतोय आगरी चषक चौकार. डीजे थँक्यू डीजे. या चौकारांची धावसंख्या वाढली जलद गतीने 8. 3 चेंडू समाप्ती धावसंख्या 8 धाव फलकावर लागली ती म्हणजे धानू. पुढच्या चेंडू पुन्हा एकदा कल्पेश पॅव्हलिन एंड कडून राईट मोड विकेटचा मारा. याला पुन्हा त्या हवेत आहे चेंडू. चेंडू लॉंग ऑन दिशेने ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार हा येतोय पुन्हा एकदा आगरी चषक चौकार. डीजे थँक्यू. तर बॅक टू बॅक 2 चौकार विश्वनाथ जाधव यांच्या बॅट मधून. धावसंख्या वैयक्तिक झाली ते म्हणजे 12 आणि संघाची धावसंख्या सुद्धा बिनबाद 12. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कल्पेश मात्रे ब्रदर्सचे सर्व आपण पाहू शकतो. यावेळी स्वागत केलंय. चेंडू ट्रॅव्हल होतोय पुन्हा एकदा 1 बाउन्स सीमा पार. बॅक टू बॅक तिसरा चौकार. डीजे हॅलो. थँक्यू डीजे. धावसंख्या 4 जाऊन पोहोचली ती म्हणजे 16. आतापर्यंत विश्वनाथ जाधव यांची बॅट लागलेली आहे. 4 चेंडूचा सामना केला आहे. धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचले. 5 चेंडू माफ करा 4 चौकार ठोकतोय. पुन्हा एकदा कल्पेश सज्ज झालाय गोंधळी मार्कवर. शेवटचा चेंडू घेऊन आपल्या संघासाठी बघितला तर 38 धावांचा माफक उद्दिष्ट असताना पहिल्या 5 चेंडू मध्ये विश्वनाथ जाधव यांच्या बॅट मधून खणखणीत 4 चौकार आपल्याला पाहायला मिळेल. तर आक्रमक पावित्रा हो यावेळी स्वीप करतोय. चेंडू होतोय लॉंग लेग पट्ट्यामध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय. बघूया किती धावा देऊन जाईल हा चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 2 धावा नक्कीच प्रलंबून काढतील. सिद्धार्थ मात्र त्या ठिकाणी होते. 3 धावा धावून बोलून काढलेत. षटक समाप्त. पहिला धावसंख्या धावपलकावर लागली ती म्हणजे 19 बिनबाद 19 अशी सुरुवात आपण बघतोय धानीव या संघाची. ओ टू डीजे थँक्यू डीजे. धावसंख्या 19. षटक समाप्त होते या ठिकाणी. तर या ठिकाणी चौकार चेक केला जातोय.
नक्कीच डिसिजन पेंडिंग होता. 4 धावा येतात या धावसंख्या चौकारांशी 20 वर पोहोचते. धन्यवाद सर. या ठिकाणी धावसंख्या झाली ती म्हणजे 1 षटक समाप्तीनंतर धानिव संघ बिनबाद 20 अशी सुरुवात आपण पाहिली. तर नंबर 2 चे षटक घेतोय कौशिक. बिट्टू या नावाने खूप प्रसिद्ध आहेत या जुचंद्र परिसरात, या क्रीडा नगरीत. तर आपण आतापर्यंत बघितलं धावसंख्या वाढून झाली ती म्हणजे 20 वर. बिनबाद 20 अशी सुरुवात धानिव संघ. कौशिक पहिला चेंडू घेऊन. हो यावेळी फटका हवीत आहे. बघूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. आणि हा येतोय षटकार. जितू पाटील त्या ठिकाणी होते. थोडस रवी डवला माफ करा. या षटकांची धावसंख्या वाढली जाऊन पडले 26. 26 धावा डीजे. थँक्यू डीजे. नंबर 2 चा चेंडू घेतोय तो म्हणजे कौशिक. हो यावेळी सुरेख चेंडू आणि अष्टा उद्ध्वस्त डीजे. कल्याण संपली सोन्याची पोरी कोणाची इसकी अदा ले गई पोरी कोणाची. थँक्यू डीजे. बघितलं सुरेख चेंडू या ठिकाणी हाताला तो म्हणजे बिट्टू यांनी आणि फलंदाजांनी दाखवली आणि गोलंदाजांनी वाकवली. यावेळी मात्र त्रिफळाचीत झालाय तो म्हणजे फलंदाज रुपेश जाधव. नवीन आलेला फलंदाज बाबू. आपण बघतोय विश्वनाथ जाधव अजूनही क्रीजवर उभा आहे. तो जवळ वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय. तर आपण बघतो या ठिकाणी हा आग्रीचा रणसंग्राम. आजचा दिवस पहिला. पुण्यात खेळायला सुरुवात. त्या ठिकाणी बिट्टू बाबूसाठी यावेळी लॉकेट ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी कपिल मुकादम आहेत आणि मुकादम यावेळी कुठली चूक करणार नाही. विकेटचा बटन. बॅक टू बॅक विकेट. गडी बाद डीजे. थँक्यू डीजे. आतापर्यंत जी रणनीती होती कौशिक बिट्टू यांची ती सफल होत आहे. जर तो झेल झाला असता नक्कीच विकेटची हॅट्रिक या ठिकाणी झाला असेल. नवीन आलेला फलंदाज विजय जाधव स्वतः कर्णधार आहेत धानिव संघाचे. आपण बघतोय त्यांना. तर आतापर्यंत स्थिती बघितली 20 धावांवर धानिव संघ सज्ज आहे. बॅक टू बॅक 2 गडी बाद या ठिकाणी झाले आहेत. हॅट्रिकची संधी बघूया. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक साध्य होते की नाही. बिट्टू बघूया. गोलंदाजी मागो सज्ज झालाय. पुन्हा एकदा कल्पेश मात्रे यष्टांच्या मागे आपण पाहू शकतो. यावेळी चेंडू पहिला हरकत टॅप केला. चेंडू येतोय या ठिकाणी पॉईंट क्षेत्रामध्ये 1च धाव मिळेल. ऋतिक मात्रे चेंडू उचलेपर्यंत 1 धाव पूर्ण. धावसंख्या 27. 27 लॉस ऑफ 2 विकेट इन द सेकंड ओव्हर. आपण बघितलं तर विश्वनाथ जाधव जोपर्यंत या क्रीजवर उभा आहे तोपर्यंत या मॅचचं चित्र पलटण्याची क्षमता कला त्याच्यामध्ये आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. बिट्टू यांनी आतापर्यंत 7 धावा मोजल्यात आणि 2 गडी महत्वाचे गडी बाद करण्यात यशस्वी झालाय तो म्हणजे बिट्टू. पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर बिट्टू. हलके टॅप केला चेंडू. या ठिकाणी सिद्धार्थ मात्रे आहेत. बघूया. आणि कुठल्याही प्रकारची रिस्क घेण्याचा प्रयत्न नाही या ठिकाणी विश्वनाथ जाधव यांच्याकडून. धावसंख्या स्थिर 27 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील आपण बघितलं 2 पंच. या पंचक्रोशीतील ललितजी भोईर आणि तसेच आपण बघतो अजित मात्रे. स्विचचा फटका. चेंडू ट्रॅव्हल होतो या ठिकाणी. 4 धावांसाठी येतोय पुन्हा एकदा चौकार डीजे.
थँक्यू आणि आपल्याकडे या ठिकाणी मान्यवर उपस्थित झाले त्यांच्या सन्मानासाठी हा आलेला फॉलो गँग आगरी चषक चौकार. त्या ठिकाणी आमचे सन्माननीय अतिथी उपस्थित झाले त्यांचा VIP डाईसवर आम्ही आगरी चषकच्या वतीने फॉलो गँगच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. जवळजवळ बघितलं विश्वनाथ जाधव यांनी 6 चौकाराच्या माध्यमातून जवळजवळ धावपाला खालता ठेवलेला आहे. 24 धावा कुठले आहेत आतापर्यंत विश्वनाथ जाधव यांनी. कपिल मुकादम नवीन गोलंदाज नंबर 3 आणि आपण बघतोय स्वागत याला बघतोय लॉंगन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करताना. जर त्याला आज लवकर प्रमोशन दिलं असतं तर नक्कीच त्याच्या बॅट मधून मोठे मोठे फटके जवळजवळ 50 धावा कुठणे असतात त्यांनी तर त्याला बॅटिंग भेटली असती. तर आम्ही एक मॅच बघितली होती स्वागत यांची जवळजवळ 28 धावावर रनआउट झाला होता. कपिल मुकादम नंबर 3 चे षटक घेऊन अजिंक्य स्पोर्ट्स संघ आपण बघतोय या ठिकाणी 38 धावांचा माफक उद्देश दिला असताना आतापर्यंत धावसंख्येला जमावण्यात यशस्वी झाले 31 धावा. यावेळी फुलटॉस चेंडू आणि बघूया पंच काय इशारा देतील. आमचे सक्षम असे पंच अजितजी खूप सारा त्यांना दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे त्यामुळे त्यांच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. पुन्हा एकदा कपिल सज्जा दुसरा चेंडू घेऊन पुन्हा लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये पाहूया. स्वागत आहे या ठिकाणी कुठलीच चूक करणार नाही. विकेटचा बटन पुन्हा एकदा विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ डीजे. थँक्यू या ठिकाणी आपले मान्यवर अतिथी उपस्थित झाले आहेत. वेलकम वेलकम सर जी आपका स्वागत है. सोनू जी आई है यहाँ पे देखो. जवळजवळ स्वागत यांनी 20 पावलाचा रनअप चिते की चाल बाज की नजर बघा कशी झेल घेतली त्यांनी. स्वागत ठाकूर जवळजवळ रोज वाड्यात ते प्रॅक्टिस करतात. कपिल पुन्हा एकदा यावेळी एचची कडा आणि या ठिकाणी फलंदाज बाद बॅक टू बॅक दुसरा विकेट. विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ. थँक्यू या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर प्रेमलालजी यादव, केशवजी यादव, राहुल यादव, आलोक सिंग, मोनू साहू या सर्व अतिथींचं VIP डाईसवर वेलकम वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत. आणि नुकताच लागलेला आम्हाला अतिथी निखिलजी पाटील उद्योजक जितेंद्र तसं बघूया जितेल कांदीलाल पाटील उद्योजक जितेंद्र यांचे सुद्धा VIP डाईसवर हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आणि नक्कीच पुढच्या 15 आणि 16 तारखेला मास्टरची मॅच जितेंद्र पाटील यांच्या मार्फत याच मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण बघतोय कपिल मुकादम इज ऑन हॅट्रिक साधतोय की काय पण पाहतोय कपिल. हो यावेळी सुरेख चेंडू त्याच ठिकाणी खेळून काढलाय. फाईन क्षेत्रामध्ये जातोय चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू जातोय सीमा रेषे पार. हा येतोय आगरी चषक चौकार डीजे. थँक्यू डीजे. या चौकाराची धावसंख्या झाली ती म्हणजे 35. 35 धावा धाबलकर लागल्या जातात. चला पुढचा संघ लगेच तयारीत राहा. 10 चेंडू फक्त 3 धावांची गरज. धन्यवाद संघ. हो यावेळी चेंडू स्लाइस केला आहे. चेंडू काहीच एकही धाव नाहीये. कपिल मुकादम आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय. 2 गडी मात्र बाद केलेत. आणि या ठिकाणी VIP डायसवर आलेल्या निखिलजी पाटील यांच्याकडून आले आमच्या या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य दिले त्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कपिल मुकादम या ठिकाणी चेंडू स्लाइस केला. पॉइंट जितू आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण मात्र एक धाव काय रोखू शकणार नाही.
एक धावांची धावसंख्या 36 आणि या ठिकाणी एक अनमोल सहकार्य या स्पर्धेसाठी आमच्याकडे आलेलं जितेंद्र कालदीनाल पाटील यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी संपूर्ण पाण्याची व्यवस्था केली. एक अनमोल असं रत्न या जितेंद्र परिषद मास्टर संघातून ते नेहमी खेळत असतात आणि त्यांची मॅच येत्या 15-16 मार्च रोजी याच मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. षटक समाप्त झाले तिसरं ते म्हणजे तर आपण लक्ष द्या 2 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण बघतो गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला तो म्हणजे सिद्धार्थ म्हात्रे. एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि चांगला धाटणीचा खेळाडू तो म्हणजे सिद्धार्थ म्हात्रे आपण बघतोय. जवळजवळ मागच्या हंगामात हा खेळाडू अत्यंत फॉर्म मध्ये होता. सिद्धार्थ म्हात्रे नाम तो सुनाई होगा. तर 2 धावांची गरज आहे आपण बघतोय. धावसंख्या 36 धावा. पुढची चेंडू पुन्हा एकदा यावेळी चेंडू फाईन खेळला. चेंडू ट्रॅव्हल होतो या ठिकाणी फाईन क्षेत्रामध्ये चेंडू दणदण करत जाईल. हा सामना समाप्त झालेला चेंडू चौकार येतोय. सामना समाप्त होतोय आणि विनंती असेल धानीव संघाला कुठेही जाऊ नका. धानीव संघ कुठे जाऊ नका. विश्वनाथ जाधव आपल्याला पुढचा सामना खेळून घ्यायचा आहे त्यामुळे धानीव संघ कुठे जाऊ नका प्लीज विनंती असेल. हस्तांतरण करून जायचं विनंती असेल. शेक हँड करून जायचं दोन्ही टीम. तर दोन्ही संघांना विनंती असेल हँडशेक करूनच मैदान सोडायचं आहे. विनंती असेल अजिंक्य स्पोर्ट्स संघ. आणि दोन्ही संघांना विनंती असेल की आपला जी औपचारिकता आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे. केवल म्हात्रे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. तर वळूया आपण पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये या ठिकाणी बदल करतोय. आमच्या सोबत जोडले जातील या ठिकाणी संदीपजी गावड या जितेंद्र नगरीतील एक